तुमच्या घरामध्ये जर 1 वाटी लसूण असेल तर तो तेलामध्ये अशा पद्धतीने टाका आणि बनवा मस्त असा चीजी गार्लिक ब्रेड। याकरिता मी 1 वाटीवर लसणाच्या पाकळ्या मस्तपैकी सोलून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये मी इथं लोखंडी कढई वापरलेली आहे। कढईमध्ये अगदी मध्यम गॅसवरती तेलामध्ये या लसणाच्या पाकळ्या मी तळून घेणार आहे। अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे। तळलेला लसूण अगदी व्यवस्थितपणे एका वाटीमध्ये मी काढून घेणार आहे। तुम्ही या ठिकाणी हा तळलेला लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन त्याची पेस्ट सुद्धा बनवू शकता, पण मी या ठिकाणी तसं न करता अगदी थोडासाच असल्यामुळे मी अगदी वाटीमध्ये हा तळलेला लसूण काढून घेणार आहे। पूर्णपणे तेल त्यामधील नितळून घ्यायचं आहे। त्यानंतर एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घ्या, कारण की ही पेस्ट बनवण्याकरिता वाटीमध्येच मी पेस्ट बनवली पण खूप वेळ लागला। त्यानंतर बारीक केलेल्या तळलेल्या लसणाच्या पेस्टमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 मोठा चमचा बटर, रेड चिली फ्लेक्स घातलेला आहे आणि पिझ्झा मिक्स हर्ब घातलेला आहे। हे सर्व साहित्य अगदी चमच्याने पूर्णपणे बटर वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी अगदी फ्रीजरमधलेच बटर वापरलेलं असल्यामुळे ते एकदम घट्ट अशा स्वरूपाचं होतं, त्यामुळे अगदी मी 1 मिनिटाकरिता मध्यम म्हणजेच पूर्णपैकी मंद गॅसवरती थोडंसं वितळवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चमच्याच्या मदतीने व्यवस्थितपणे सर्व मसाले बटरमध्ये मी फेटून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की बटर आता आपले वितळून तयार झालेलं आहे। नंतर ब्रेडची स्लाइस घेतलेले आहेत आणि या ब्रेडला पूर्णपणे गार्लिकची पेस्ट म्हणजेच थोडक्यात लसणाची पेस्ट आपल्याला चमच्याच्या मदतीने पूर्ण ब्रेडवरती पसरवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की पूर्ण ब्रेडला लसणाची पेस्ट मी लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मोझरेला चीज पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये चीजची जर स्लाइस तुमच्याकडे असेल तर ती चीज स्लाइस सुद्धा यावरती ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही अजून 1 ब्रेड त्यावरती ठेवून अगदी 2 लेयरचा गार्लिक ब्रेड सुद्धा बनवू शकता, पण मी या ठिकाणी फक्त 1च ब्रेड वापरलेला आहे, लेयर्स काही लावलेले नाही। त्यानंतर त्यामध्ये मोझरेला चीज अगदी पूर्ण ब्रेडवरती पसरवून घेतलेला आहे आणि अगदी थंड कढईलाच मी यामध्ये कढई काही प्रीहीट करून घेतलेली नाही, त्या कढईला अगोदर तेल लावून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये मी चीज पसरवून घेतलेली ब्रेडची स्लाइस ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अगदी खाली तळाला ब्रेड चिटकवू नये, करपू नये याकरिता अगदी दुसऱ्या छोट्याशा वाटीमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून ते टेम्परेचर मॅनेज करतं आणि त्यानंतरच गॅस लावलेला आहे एकदम मंद। अगदी मंद गॅसवरती चीज वितळेपर्यंत मी अगदी 5 ते 10 मिनिटं हा ब्रेड भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं चीज सुद्धा वितळलेलं आहे आणि खाण्यासाठी एकदम यम्मी असा चीज गार्लिक ब्रेड बनून तयार झालेला आहे।